जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून दिव्यांग बांधवांसाठी निफाड येथे आयोजित UDID कार्ड वितरण व प्राथमिक तपासणी शिबिर उत्साहात पार पडले। जिल्हा परिषद नाशिक, जिल्हा रुग्णालय नाशिक, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय नाशिक तसेच पंचायत समिती निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते। मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांच्या संकल्पनेतून हे उपक्रम राबविण्यात आले। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे व जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिकचे डॉक्टर चारुदत्त शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी झाली आहे। दिवसभर चाललेल्या या शिबिरात तालुक्यातील शेकडो दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे। आवश्यक कागदपत्रांची तपासणी, आरोग्य तपासणी तसेच UDID कार्ड विषयी माहिती अशी विविध सेवा या ठिकाणी देण्यात आली आहे। या प्रसंगी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी हर्षदा बडगुजर तसेच निफाडच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी UDID कार्डाचे महत्त्व, लाभ, योजना व प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली आहे। दिव्यांग बांधवांसाठी शासनाच्या योजनांचा लाभ घरपोच देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरला असून पुढील काळात तालुक्यात अशाच उपक्रमांची मालिका राबविण्याचा संकल्प अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। नमस्कार, मी नम्रता जगताप, गट विकास अधिकारी, पंचायत समिती निफाड। आज दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी वैद्यकीय विद्यालय निफाड येथे स्वावलंबी नाशिक अंतर्गत माननीय श्री ओंकार पवार सर, मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून भव्य असं दिव्यांग शिबिर आयोजित केलेलं आहे। जवळपास 800 दिव्यांग बांधवांसाठी आपण हे शिबिर आयोजित केले आहे। आज ह्या शिबिरामध्ये दिव्यांग बांधवांची प्राथमिक तपासणी होणार आहे आणि जे दिव्यांग बांधव हे तपासणीमध्ये UDID कार्डसाठी पात्र ठरणार आहेत त्यांचं आपण रजिस्ट्रेशन ऑनलाईन रजिस्ट्रेशन येथे करणार आहोत। धन्यवाद। नमस्ते, मी हर्षदा बडगुजर, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी। आत्ताच सांगितल्याप्रमाणे UDID कार्ड ही मोहीम आपण राबवत आहोत। गेल्या 1 महिन्यापासून जिल्ह्यातील विविध ठिकाणी असे कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत आणि या कॅम्पच्या माध्यमातून प्रत्येक दिव्यांगाच्या हातात UDID कार्ड हे आपलं धोरण असून इथे आपण प्राथमिक त्यांची स्क्रीनिंग करून त्यांचे UDID रजिस्ट्रेशन देखील या स्पॉटवर करून घेत आहोत। त्याच्यामुळे दिव्यांगांना ज्या अडचणींना सामोरे जावे लागते किंवा योजनांचा लाभ मिळायला अडचणी येतात त्या अडचणी सगळ्या त्यांचं दूर होऊन त्यांना योजनेचा लाभ घेता येईल। धन्यवाद। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक सागर निकाळे, निफाड।